खुर्रमकदम। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। मरकज़े इस्लामी सिल्क मिल्स कॉलोनी में मुसाबिक़ा क़िराअत कुरान का कामयाब इनेकाद। नुमाया कारकर्दगी पेश करने वालों को इनामात से नवाजा गया। आज दिवाली का त्यौहार मनाया जा रहा है। दिवाली के ज़िमन में बाजारों में खरीदी के लिए आवाम का हुजूम। और रोटी बैंक की जानिब से दिवाली के मौके पर गरीबों में मुफ्त कपड़े तकसीम। अब खबरें तफसील से। मरकज़े इस्लामी सिल्क मिल्स कॉलोनी में मुसाबिक़ा क़िराअत कुरान का इनेकाद किया गया था। इस प्रोग्राम में शहर व अतराफ़ के 105 तलबा ने शिरकत की। इस मौके पर नुमाया कारकर्दगी पेश करने वाले तलबा को इनामात दिए गए। मरकज़ इस्लामी सिल्क मिल्स कॉलोनी में मुसाबिक़ा क़िराअत कुरान का कामयाब इनेकाद अमल में आया। इस प्रोग्राम में शहर व अतराफ़ के 105 तलबा ने शिरकत की। ग्रुप ए में इनाम अव्वल मोहम्मद अब्दुल्लाह अब्दुल अजीज़, इनाम दुवम अरीब सैयद सज्जाद नहरी, इनाम सुवम शहजाद रज़ा ज़िक्रुल्लाह ने हासिल किया। इसी तरह ग्रुप बी में इनाम अव्वल मोहम्मद उमर फारूक, मुदस्सिर अहमद, इनाम दुवम शेख रिजवान, शेख मंजूर और इनाम सुवम सैयद नौमान सैयद सलीम ने हासिल किए। इसी तरह दोनों ग्रुपों में जजेस के फ़राइज़ कारी मोहम्मद मुहिबुल्लाह साहब, कारी सिकंदर खान साहब, कारी सैयद अब्दुल्लाह, कारी बशीर अहमद खान ने अंजाम दिए। बाद मगरिब जलसा तकसीम असनाद लिया गया, जिसकी सदारत डॉक्टर मोहम्मद जावेद मुकर्रम सिद्दीकी साहब ने की। आपने कुरान मजीद के साथ हमारा ताल्लुक़ पर बेहतरीन रहनुमाई की। इसी तरह मेहमान खुसूसी में वसीम साहब, आरिफ खान साहब, सदर मस्जिद रहमानिया मौलाना आरिफ मिल्ली साहब, मोहम्मद मुबीन मोमिन ने शिरकत की। आज दिवाली का त्यौहार मनाया जा रहा है। इस सिलसिले में दिवाली के पूजा के लिए दरकार अशिया की खरीदो फरोख्त के लिए बाजार में लोगों का हुजूम नजर आ रहा है। आज दिवाली के मौके पर दरकार पूजा की अशिया खरीदने के लिए लोगों की भीड़ नजर आई। ऐन दिवाली के वक्त दरकार अशिया की खरीदी करते हुए लोग नजर आ रहे हैं। शहर के अहम बाजारों में झेंडू के फूलों की खरीदो फरोख्त जारी है। लोग कुदरती फूलों के अलावा मसनूई फूल और सजावट की अशिया खरीदते हुए नजर आ रहे हैं। इसकी इत्तला हमारे नुमाइंदे ने दी। पूजासाठी 5 फळ लागत होते। 5 कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये? डाळिंब, कवठे, केळी आहे, सीताफळ, आवळे, 20 रुपयात 5 फळे। फुलाचा भाव 50 रुपये हार आणि किलोला 50 रुपये। परवडतंय का मग 50? परवडत नाही, पण मग फेकल्यापेक्षा देऊन टाकतो। आता काय आहे समजा त्या हिशोबानं ओवाचीच मजुरी 10 रुपये, मजूर 10 रुपये घेतात एका हाराचे शेतकरी आमदार। आणि ते आता नाही पाहतो मग सोडून जावं असं आहे, त्याच्यामुळे देऊन टाकतो कमी जास्त करून। दिवाली त्यौहार में बड़े पैमाने पर मिठाई तकसीम की जाती है, इसलिए आज बाजार में मिठाइयों की दुकानों पर आवाम का हुजूम नजर आ रहा है। गुज़िश्ता 2 यौम से दिवाली के ज़िमन में मिठाइयाँ खरीदने के लिए हुजूम नजर आ रहा है। चंद दुकानदारों से हमारे नुमाइंदे ने बातचीत की तो पता चला कि इससे कबल लोग ऑनलाइन मिठाइयाँ मंगवाने पर तरजीह दे रहे थे, क्योंकि शहर का मौसम अबर आलूद था और बारिश का सिलसिला जारी था। आज दिवाली का त्यौहार मनाया जा रहा है, इसलिए शहरियों का मिठाई खरीदने के लिए हुजूम नजर आ रहा है। गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल में दिवाली के मौके पर मरीजों और उनके अजीज़ों के लिए आज स्पेशल डिश दी गई। इसके अलावा दिवाली के ज़िमन में कई वार्ड्स में सजावट की गई। पेश है एडीएन नुमाइंदे अतहर चिश्ती की स्पेशल रिपोर्ट। गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल घाटी में दिवाली के मौके पर मुख्तलिफ वार्ड्स में सजावट की गई। वार्ड्स में रोशनाई की गई है और झेंडू के फूलों से सजाया गया है। आज मरीजों और उनके अजीज़ों को ख़ास डिश तकसीम किए गए, जिसमें चपाती, दाल और चावल के अलावा मिठाई शामिल है। इस तरह आज घाटी अस्पताल में जोशो खरोश से दिवाली मनाई जा रही है। इसकी इत्तला हमारे नुमाइंदे अतहर चिश्ती ने दी। आज दिवाळी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो।
आमच्या सगळ्या रुग्णांसाठी आज विशेष फिशचं जेवण अरेंज केलेलं आहे आणि आरोग्यदायी असे सगळ्या मिक्स भाज्या करून त्याची भाजी करण्यात आलेली, मिक्स व्हेजिटेबल्स, पुलाव आहे, पोळ्या आहेत आणि गोड पदार्थ त्यांना मोतीचूरचा लाडू आपण इथे अरेंज केलेला आहे. मी आणि आमचे MS ऑफिसचे RMO डॉक्टर सुलतान, मी इथे आत्ता जेवण केलं आहे. जेवण अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे आणि आमचं या जेवणाचं खास श्रेय जातं मंठाळकर मॅडम, रवी दाभाडे आणि इतर सर्व कर्मचारी ज्यांनी हे केलेलं आहे, त्यांचे मी विशेष आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतोय दिवाळीनिमित्त. आणि 2 वर्षानंतरनं करोना काळात दिवाळी साजरी करण्यात आली नाही, परंतु आता 2 वर्षानंतरनं दिवाळी हळूहळू लोक साजरी करायला लागलेत आणि आता वॉर्ड आम्ही छान सजवलेला आहे. जेवढ्या नियमाने सांगितलेलं आहे त्या नियमानं आम्ही वॉर्ड सजवलं आहे, रांगोळी काढलेली आहे. पेशंट्सला दिवाळीची आठवण, घरची जी आठवण न येता इथे आम्ही पेशंटसाठी जेवण वगैरे असतं, गोड जेवण असतं, त्याच्यानंतरनं दिवे वगैरे लावतो, संध्याकाळी पूजा असते. सगळ्या घरच्यासारखी माहोल आम्ही तयार केलेला आहे त्यांच्यासाठी. जे पेशंट चांगले आहेत, घरी जाण्यासारखे आहेत, त्यांना आम्ही घरी पाठवतो आणि ज्यांना गरज आहे ॲडमिशनची फक्त त्यांनाच भरती करतो. तर अशा तऱ्हेने आम्ही दिवाळी थोडक्यात साजरी करत आहे. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पालकमंत्री माननीय नामदार संदीपानजी भुमरे साहेब यांचा सुयसहायक आहे. त्यांच्या सूचनेनुसार आज मी एका कोमल ससाने म्हणून लहान बाळाला इथं बघायला आलो होतो. पेशंटला बघितलं, डॉक्टरांसोबत चर्चा झाली आणि वार्डात फिरत असताना सर्व इथं ज्या सिस्टर आहेत, समजा माता भगिनी माझ्या, तर त्यांनी खूप मस्त इथं रांगोळी वगैरे काढली का पेशंट वगैरे जे आहेत त्यांच्यासोबत येणाऱ्या लोकांना चांगलं वाटावं आणि यांनीसुद्धा घरदार सोडून इथं यांच्यासोबत दिवाळी साजरी करू लागले व चांगली ट्रीटमेंट इथं मिळते आणि लोकच खूप समाधानी वाटले. मी तर नेहमीच इथं घाटीमध्ये येत असतो व पेशंटची विचारपूस करून डॉक्टरांसोबत पण चर्चा करत असतो. तर या माता भगिनींना ज्या घाटीचे कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत, यांना मला मनापासून म्हणजे मानाचा मुजरा यांना किंवा घरदार सोडून आपलं इथं ड्युटी करत असताना ड्युटी बाजूला ठेवून एक आपल्या परिवारातील सदस्य म्हणून त्यांची ट्रीटमेंट करता आणि इथं रांगोळी वगैरे बघितली तर आज यांनासुद्धा इथं दिवाळीच वाटू लागली सगळ्यांना इथं आणि त्याप्रमाणे त्यांचं एक मोठं कार्य आहे, त्याला पण त्या कार्याला मी मानाचा मुजरा करतो. रोटी बैंक की जानिब से दिवाली के त्यौहार के मौके पर मुस्तहिकीन को कपड़े तकसीम किए गए. कई अफराद ने कपड़े हासिल करते हुए मसरत से दिवाली मनाई. इसकी इत्तला मुंतज़िमीन ने दी. आज दिवाली के मौके पर रोटी बैंक की जानिब से गरीबों में मुफ्त कपड़े तकसीम किए गए ताकि गरीबों की दिवाली में खुशियां आ सके. इसकी इत्तला रोटी बैंक मुंतज़िमीन ने दी. इस मौके पर गरीबों का हुजूम नजर आया. लोगों ने मुफ्त कपड़े हासिल करते हुए खुशी का इजहार किया. वाज़ेह हो कि रोटी बैंक की जानिब से फलाही काम किए जाते हैं. मुफ्त हर रोज़ खाना तकसीम किया जाता है और ख़वातीन के लिए मुख्तलिफ कोर्सेज चलाए जाते हैं. आज गरीबों में कपड़े तकसीम किए गए. महाराष्ट्र रियासती कास्ट ट्राइब मुलाजिमीन तंजीम की जानिब से आज दिवाली त्यौहार के लिए उसूल के मुताबिक बोनस दिया जाए, इस मुतालबे पर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल घाटी के डीन को महजर पेश करते हुए एहतजाज किया गया. दिवाली के ज़िमन में बोनस दिया जाए, इस मुतालबे पर आज डीन गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल घाटी को महजर पेश किया गया और एहतजाज किया गया. महाराष्ट्र रियासती कास्ट ट्राइब मुलाजिमीन तंजीम की जानिब से ये एहतजाज किया गया. 14 माह से हम DM कंपनी की मौरफत गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल औरंगाबाद में काम कर रहे हैं. हमें उसूल के मुताबिक बोनस दिया जाए, ऐसा मुतालबा तंजीम की जानिब से किया गया. महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जानिब से म्यूनसिपल कॉरपोरेशन औरंगाबाद की 50 सफाई मुलाजिमीन को मिठाइयाँ तकसीम की गईं ताकि गरीब आवाम भी दिवाली की खुशियों में शामिल हो सके. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे की जानिब से औरंगाबाद शहर म्यूनसिपल कॉरपोरेशन के सफाई मुलाजिमीन में मिठाइयाँ और फराड़ तकसीम किया गया. सुबह 4 बजे से शाम तक काम करने वाले सफाई मुलाजिमीन को दिवाली के सिलसिले में मिठाइयाँ और फराड़ हासिल होने पर खुशी का माहौल नजर आया. इस प्रोग्राम में अनिकेत नीलेकर, विक्की जाधव, शिवा ठाकरे, रोहित जाधव, अजय काकड़ा, प्रणय गायकवाड़,
वगैरह शख्सियतें मौजूद थी। आज दिवाळीनिमित्त सर्व प्रभागातील सफाई कामगारांना आम्ही एक दिवाळीनिमित्त एक मिठाईचा डब्बा आणि छोटंसं एक गिफ्ट देत आहे त्यांना, कारण की ते 365 दिवस न सण न वार समाज वार्डातील प्रत्येक प्रभागातील प्रत्येक लोकांचा कचरा उचलतात. त्यांचा आजपर्यंत कोणी सन्मान केला नाही. आम्ही असा विचार केला की पक्षातर्फे त्यांचा एक सन्मान करावा आणि त्यांना एक मोटिवेट करावं, अशी आमची एक संकल्पना होती. तर दिवाळीनिमित्त मी प्रभागातील सर्व नागरिकांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करावी. रोज सकाळी साफसफाई करणारे कर्मचारी तसेच सर्वांच्या प्रभागातील देखरेख करणारे आमचे मित्रमंडळी या सगळ्यांचं आज आम्ही पक्षाच्या वतीने एक त्यांना दिवाळीनिमित्त सहस्नेह भेट म्हणून एक छोटीशी या ठिकाणी स्वीट आणि एक भेटवस्तू या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे देत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही एक हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. हा कार्यक्रम राबवत असताना मी प्रभागातील सर्व आपल्या नागरिकांना एक विनंती करतो की फटाके वगैरे फोडत असताना आपण सर्वांनी आपापली काळजी घेऊन व्यवस्थितरित्या फटाके वगैरे फोडून आनंद साजरा करावा. सर्वांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या वॉर्डाचे लाडके दादा आणि समाजसेवक अनिकेत दादा निल्लेवार यांच्यातर्फे आपल्याला एक दिवाळीनिमित्त एक गोड भेट म्हणून त्यांनी आम्हाला एक मिठाईचा बॉक्स दिलेला आहे आणि आमचं स्वागत केलेलं आहे. तर त्यांचे आम्ही खूप आभार मानतो. आमच्या कर्मचाऱ्याकडनं खूप खूप शुभेच्छा त्यांना दिवाळीला, त्यांच्या परिवाराला. विकी दादा काकड यांनी आम्हाला दिवाळी निमित्त भेट दिली गोड, त्याचे आम्हाला धन्यवाद. भारतीय जनता पार्टी की जानिब से आज एक प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया गया था। इस मौके पर रियासती वजीर अतुल सावे ने बताया कि भारतीय जनता पार्टी की जानिब से औरंगाबाद टीचर्स हल्के इंतखाब के लिए किरण नारायण पाटिल को उम्मीदवारी दी गई है। वेळ आहे 4 महिने, अजून 4 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी संघटनात्मक अत्यंत संघटन चांगलं आहे. केडर बेस पार्टी आहे. आमचे अगदी बूथ लेवलला कार्यकर्ते आहेत. सर्व ठिकाणी जाऊन आम्ही नोंदणी करणार. नोंदणीमध्ये नंबर 1 येणार. शिक्षक परिषद बरोबर शिक्षक परिषदचाच उमेदवार असल्यामुळे आम्ही जिंकणार, याच्यात काही अडचण नाही. आता काळे आपले जे आमदार आहेत विक्रम काळे त्याला कंटाळलेले आहेत, म्हणून आम्हाला खात्री आहे की आमचा उमेदवार जिंकणार. यामध्ये विशेष असं आहे की उमेदवार आम्ही आतापर्यंत मागच्या वेळेस शिक्षक परिषदेने दिलेला उमेदवार दिला होता. यावेळेस दिलेला उमेदवार सर्व समावेशक उमेदवार, म्हणजे त्यांना राजकीय बॅकग्राऊंड माहित आहे, शिक्षक परिषदचा बॅकग्राऊंड माहित आहे, त्यांना भाजपचं बॅकग्राऊंड माहित झालेलं आहे, आता काँग्रेसचं बॅकग्राऊंड माहित आहे, त्यांना सर्व समावेशक उमेदवार आहे. त्यासाठी आम्ही शिक्षकांची बैठक घेऊ आणि शिक्षण मंत्री जे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्याबरोबर विचारविनिमय करून शिक्षकांसाठी जी फायद्याची गोष्ट आहे, जी चांगली गोष्ट आहे ते करण्यात आलं. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजची पत्रकार परिषद जी आहे ते आमचे मित्र किरण नारायणराव पाटील हे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि वर्षानुवर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करतात. राज्याचे आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी 22 तारखेला किरण पाटील यांची शिक्षक मतदारसंघासाठी घोषणा केली आणि तशी नोंदणी आमची बरेच दिवसापासून चालू होती. संपूर्ण मराठवाड्यामध्ये आम्ही नोंदणी करत आलेलो आहे, कारण की शिक्षक असो पदवीधर असो या निवडणुकीमध्ये नोंदणीला महत्त्व असते. आणि किरण पाटील यांनी संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांच्या संस्था असल्यामुळे आणि त्यांचे शिक्षक हे मित्र आहेत त्यांचे, ते मित्र सगळे असल्यामुळे त्यांनी नोंदणीवर भर घेतलेली आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की मराठवाड्यामध्ये नोंदणीमध्ये ते 1 नंबर असतील आणि ह्या निवडणुकीमध्ये त्यांना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 100% यश मिळेल. आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचे जे 8 जिल्हा अध्यक्ष आहेत, आमचे 76 तालुक्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोंदणी आम्ही करायचा प्रयत्न करू. आणि किरण पाटील यांना निवडून आणण्याकरता सर्वच आम्ही पदाधिकारी त्याच्यामध्ये लक्ष घालून करणार आहोत. शहर में गाड़ियों की चोरी की अक्सर वारदात पेश आती हैं। ऐन दिवाली के मौके पर प्रोजोन मॉल से 4 से 5 टू व्हीलर सुरखा हो गई। इसकी इत्तला हमारे नुमाइंदे ने दी। दिवाली के मौके पर बाजार में हुजूम नजर आ रहा है। लोग खरीदी करने के लिए
टू व्हीलर्स पर बाजार में नजर आ रहे हैं। प्रोजोन मॉल में गुज़िश्ता 2 यौम में 5 टू व्हीलर्स चोरी हो गए। कल 3 गाड़ियां सुरखा हुई, जिसकी शिकायत MIDC सिडको पुलिस स्टेशन में दर्ज की गई। आज मजीद 2 गाड़ियां चोरी होने की इतला मिली है। शिवसेना उद्धव ग्रुप की जानिब से शिव भोजन की थाली 10 रुपये में दी जाती है। ताहम दिवाली के मौके पर शिव भोजन मुफ्त तकसीम किया जा रहा है। गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल घाटी में मरीजों और उनके अजीजों को शिव भोजन की थाली शिवसेना की जानिब से 10 रुपये में दी जाती है। आज दिवाली के सिलसिले में सुबह से अब तक तकरीबन 100 अफराद को शिव भोजन मुफ्त तकसीम किया गया। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। मरकज़े इस्लामी सिल्क मिल्स कॉलोनी में मुसाबिक़ा क़िरात कुरान का कामयाब इनेकाद। नुमाया कारकर्दगी पेश करने वालों को इनामात से नवाजा गया। आज दिवाली का त्यौहार मनाया जा रहा है। दिवाली के ज़िमन में बाजारों में खरीदी के लिए आवाम का हुजूम। और रोटी बैंक की जानिब से दिवाली के मौके पर गरीबों में मुफ्त कपड़े तकसीम। इसी के साथ ADN उर्दू खबरनामा अब यहीं ख़त्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।